मोदी सरकारनं श्रमसंहिता हा कायदा कामगार कल्याणाची पावलं असल्याचं सांगितलंय. मात्र प्रत्यक्षात या संहितांमुळे कामगारांचे हक्क हिरावले जात असून त्यांची अवस्था गुलामगिरीकडे ढकलली जातेय. त्यामुळे 10 केंद्रीय कामगार संघटना आणि अनेक फेडरेशन यांनी मिळून संपाची हाक दिली होती. 4 श्रमसंहिता रद्द करून पूर्वीचे 29 कामगार कायदे कायम ठेवावेत या प्रमुख मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दुपारी 12 वाजता हे सर्व कर्मचारी दसरा चौकात एकत्र येण्यास सुरुवात झाली. या ठिकाणाहून जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करत हा कायदा कसा कामगारांना मारक असल्याचं सांगितलं. दररोजचे पायाभूत वेतन केवळ 178 रुपये निश्चित करून मानधनी आणि कंत्राटी कामगारांच्या वेतन लढ्याला सुरुंग लावण्याचं काम सरकारनं केलंय. कामगारांना ले ऑफ देणं, कामावरून कमी करणं किंवा कारखाने बंद करण्यासाठी असलेली मर्यादा 100 वरून 300 कामगारांपर्यंत वाढवून बहुसंख्य कामगारांच्या नोकऱ्या असुरक्षित करण्यात आल्यात. कंत्राटदार कायदे पाळील याची जबाबदारी मुख्य नियोक्त्यावरून काढून घेतल्यानं कंत्राटी कामगार पूर्णपणे वाऱ्यावर सोडला गेलाय. संपासाठी नोटीस कालावधी 14 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत वाढवून संपाचाच अधिकार निष्प्रभ करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अमेरिकन शेतीमालाच्या आयातीवरील टॅरिफ 0% करण्याच्या निर्णयावरही आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या मोर्चात औद्योगिक कामगारांसह अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशा वर्कर्स, महिला कर्मचारी, शेतमजूर, रुग्णालय कर्मचारी, औषध निर्माण उद्योगातील कामगार, राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँक कर्मचारी, सहकारी पतसंस्था कर्मचारी, केएमटी कर्मचारी, विमा क्षेत्रातील कामगार, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक अशा अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. त्यामुळे या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोर्चात कामगार नेते आणि निमंत्रक अतुल दिघे, चंद्रकांत यादव, अनंत कुलकर्णी, सुवर्णा तळेकर, सतीश सर्वगोड, संजय गावडे, शिवाजी मगदूम, बन्सी सातपुते, दिलीप पवार, भगवान पाटील ताटे, सुधाकर पिसे, मारुती कांबळे, हिराबाई कांबळे, प्रकाश कांबरे, प्रकाश जाधव, NS मिरजकर यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाले होते.